खरं तर पळसगाव पासून सुरुवात करण्याचं एक कारण आहे. माझं आणि पळसगावचं नातं काही जुन्या मंडळींना माहीत असेल, काही नवीन लोकांना माहीत नसेल. आमची आजी पळसगावची, म्हणजे वडिलांची आई ही पळसगावची गाडग्यांची, आणि मी पळसगावचा नातू आहे. तुमचं काम आहे मला आशीर्वाद द्यायचं आहे ना, आहे का नाही माता भगिनी? तर पळसगावचा मी नातू आहे, पळसगाव बरोबर माझं नातं आहे. त्यामुळं पळसगावपासून सुरुवात केली आणि सुरुवात उत्स्फूर्त झाली, म्हणून आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या कुकडवाड जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवारीसाठी खरं तर माझं वैयक्तिक असं काही इच्छा नव्हती किंवा मी सुरुवात केली नव्हती, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाची धुरा जेव्हा मान आणि खटावचं मला अध्यक्ष केलं, तेव्हा मी खटाव तालुक्यात फिरत असताना, हा पहिला तर खटाव गट हा नवीन झालेला गट आहे, बरोबर आहे, नवीन गट आहे. आणि या गटातून जेव्हा उमेदवाराच्या चर्चा होत होत्या, तेव्हा विरोधी पक्षाचा उमेदवार इतका तगडा आहे आणि मग या बाजूला उमेदवारच नाही, अशी एक परिस्थिती लोकांच्या मनांमध्ये निर्माण झाली होती. आणि लोकांनी स्वतःहून मला सांगितलं की तुम्ही या ठिकाणून उमेदवारी करा. म्हणून खऱ्या अर्थानं मी विचार केला की आपण या ठिकाणी कातरखटाव गटातून आपण जिल्हा परिषद लढवू शकतो. आणि म्हणून मी अनेक लोकांना भेटलो आणि सर्वांकडून जेव्हा उत्स्फूर्त प्रतिसाद आला, तेव्हा मी उमेदवारीसाठी पुढाकार घेतला आणि सुरुवात केली. आताच अनेक वक्त्यांनी सांगितलं की नवीन कुणी जर नेतृत्व तयार होत असेल तर त्याला थोडासा त्रास होतो. आणि मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा साहजिकच मला थोडा त्रास झाला. काही जुन्या जाणत्या लोकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले की बाहेरचा उमेदवार कसं होणार. मलाही वाटलं जरा थांबावं, परंतु लोक मला थांबू देत नव्हते. आणि लोकांनी मला इतकं उत्स्फूर्तपणे समर्थन दिलं आणि सांगितलं की तुम्हीच पाहिजे, आम्हाला काही सांगू नका. आता धनाजीराव कसे बोलले बघितलं असेल, शकील कसे बोलले बघितलं असेल, आणि नितीन सुद्धा तुम्हाला कसं बोलला बघितलं असेल. त्यांची तळमळ आहे की तुम्ही इथं आलं पाहिजे, तुम्ही उमेदवारी केली पाहिजे, त्याशिवाय या भागातून काहीतरी नवीन घडणार नाही. आणि म्हणून मी शेवटी या सर्वांच्या विनंतीला मान देऊन एक निर्णय घेतला की आपण उमेदवारी करायची आणि खऱ्या अर्थानं या नव्या पिढीला घेऊन जिंकण्यासाठीच ही निवडणूक लढवायची. आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत पंचायत समितीला ते इथे आहेत, जरा उभं राहा. आरती अर्जुन दुबळे सामान्य घरातल्या, आपल्या कातरखटाव मधल्या सामान्य घरातल्या उमेदवार आहेत. दुसऱ्या बाजूला शेठ लोक असतात, तुम्हाला लवकरच येतील पुन्हा एकदा प्रचाराला, पण आपल्याकडे सामान्य घरातल्या आरती दुबळे शिक्षित आहेत, ते तुमच्यासाठी सभापती पदासाठी उमेदवार आहेत. ते चांगलं काम करतील अशी मला आशा आहे आणि त्याला तुमच्या सर्वांची साथ मिळेल अशी मी आशा व्यक्त करतो. त्याचबरोबर पलीकडे दरुजगणातून ॲडव्होकेट राहुल विष्णू निकम दादांचे चिरंजीव आहेत. दादांनी पूर्वी जिल्हा परिषद 2002 ला लढवली होती, त्यामुळे दादांचा परिचित मतदारसंघ आहे. त्यांचे चिरंजीव आहेत ॲडव्होकेट राहुल निकम. बसा. तर असे तरुण उमेदवार घेऊन आपण जेव्हा मैदानात उतरत असतो तेव्हा जुन्या जाणत्यांना थोडंसं आवडत नाही आणि हे साहजिक आहे. परंतु तरीही सर्वांच्या साथीनं मी ही निवडणुकीत पुढे जाण्याचा संकल्प केलेला आहे आणि पळसगावकर नक्कीच माझ्या पाठीशी, आमच्या टीमच्या पाठीशी उभे राहतील असं मला खात्री आहे. डॉक्टर साहेबांनी आताच तुम्हाला सांगितलं की काय परिस्थिती आहे. तुम्ही बघताय गल्लीपासून दिल्लीपर्यंत आहे ना, तर गल्लीपासून दिल्लीपासून भाजप असताना गेल्या 10 वर्षात काय परिस्थिती झाली डॉक्टर साहेबांनी थोडक्यात मांडली. खताच्या किमती कशा वाढल्या, सिलेंडरच्या किमती कशा वाढलेल्या आहेत, पेट्रोलचे भाव कसे वाढलेले आहेत, महागाई कशी वाढलेली आहे, आणि दुसऱ्या बाजूला रोजगार कमी झालेला आहे. रोजगारात आपला देश सगळ्यात जास्त बेरोजगार देश म्हणून ओळखला जातो. भूकमरीमध्ये आपला सगळ्यात जास्त भूकमरी इंडेक्स मध्ये आपला देश खाली आहे, गरिबीमध्ये खाली आहे. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला देश अत्यंत खाली गेलेला आहे. तर सगळीकडे कमळ 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 आपण मत देतो, पण दुसऱ्या बाजूला आपला देश आपल्या हातानं या देशातली लोकशाही आपण संपवतोय, आपल्या देशाला आपण गाळात टाकतोय. आणि अशा परिस्थितीमध्ये कुणीतरी लढलं पाहिजे. म्हणून शिवशाहू फुले आंबेडकर यांचा विचार, पुरोगामी विचार घेऊन जाणारे आपले सर्वांचे आदर्श
शरद पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी हा लढा चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. एका बाजूला धर्मांध शक्ती आहेत, धर्माच्या नावाखाली आपल्याला वेडं केलं जातं आणि धर्माच्या नावाखाली मतं मिळवून सत्तेत येतात. ते देऊन सर्व संस्था त्याने ताब्यात घेतल्या आहेत. पोलीस यंत्रणा आहे, न्यायालय आहे, सगळे ताब्यात घेऊन एक प्रकारे हुकुमशाही आणलेली आहे. तुमच्या तालुक्यात सुद्धा अनेक प्रकरणं झालेली आहेत. तुम्ही बघितलं असेल, खोट्या केसेस दाखल केल्या जातात. साधं व्हॉट्सअपवर कोणी पोस्ट फॉरवर्ड केलं या आमदारांच्या मंत्र्यांच्या विरोधात तर त्याला 5-5 दिवस जेलमध्ये टाकलं जातं. ही हुकुमशाही आहे आणि या हुकुमशाहीच्या विरोधात तुम्ही जर आज नाही लढला तर येणाऱ्या काळात तुमची मुलं अक्षरशः गुलामगिरीत त्यांना जगावं लागेल. त्यामुळे तुम्ही समजून घ्या, या हिंदुत्वाचा विळखा सुद्धा तुमच्यावर बसला. विशेषतः महिला सर्व धर्मांमध्ये महिलांना दुय्यम स्थान दिलं जातं. हिंदू धर्मामध्ये पण काय परिस्थिती वेगळी नाही. या हिंदुत्वाच्या नावाखाली हळूहळू वेगवेगळ्या रूढी परंपरा तुमच्या दारात येणार आहेत आणि तुम्ही त्याला काही करू शकणार नाही. उदाहरण सांगायचं झालं तर 31 डिसेंबर साजरा करू नका, कारण 31 हे वर्ष आपलं नाही आहे. गुढीपाडवा साजरा करा, आपल्याला खरं वाटायला लागतं. परत हळूहळू म्हणतात 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे मुलं साजरा करतात. ते आपल्या देशात चालणार नाही, आपल्या कल्चरमध्ये चालत नाही, ते बंद करा. हळूहळू म्हणतात मंदिरामध्ये जाताना महिलांनी साडीच घातली पाहिजे, आपल्याला खरं वाटायला लागतं. हळूहळू आपण त्याला म्हणतो की हा बरोबर आहे, महिलांनी साडीच घातली पाहिजे. हळूहळू म्हणतात की मुली कॉलेजमध्ये जाऊन जीन्स पॅन्ट टी शर्ट घालतात, ते घातलं नाही पाहिजे, त्यांनी इंडियन ड्रेस भारतीय ड्रेस घातला पाहिजे, आपल्याला खरं वाटायला लागतं. असं हळूहळू आपल्यावर एक बंधनं लादली जातात धर्माच्या नावाखाली आणि आपल्याला या अंधश्रद्धेच्या विळख्यात टाकण्याचं काम या RSS वादी पक्ष करण्याचा प्रयत्न करतात. आणि या धर्मांधतेच्या विळख्यात जर तुम्ही एकदा अडकला तर पुन्हा यातनं बाहेर पडायला हजारो वर्ष लागतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो, गौतम बुद्धांनी या मनुस्मृतीच्या किंवा या धार्मिक विळख्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न केला. तिथून ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 2500 वर्ष लागली, तेव्हा कुठं अस्पृश्यता गेली. लक्षात घ्या, हा जो विळखा आहे ना, हा अंधश्रद्धेचा विळखा इतका जोरात बसतो की परत 2-2 हजार वर्ष आपण यातनं बाहेर येऊ शकत नाही. म्हणून कुठेतरी पुरोगामी विचार, शास्त्रावर आधारित, सायन्सवर आधारित विचार या देशात रुजला पाहिजे. देशात उद्योग वाढले पाहिजे, या देशात युवकांना रोजगार मिळाला पाहिजे. म्हणून कुठेतरी आपल्याला ही भाजपची घोडदौड थांबवली पाहिजे. पुरोगामी विचाराने, शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने चाललं पाहिजे. आणि म्हणून मी या चळवळीचा भाग झालोय आणि स्वतः लढण्याचा निर्णय घेतला. आता जिल्हा परिषदेची निवडणूक आली. आता नितीनने सांगितलं पैशाचा मारा भरपूर होणार, पाण्यासारखा पैसा तुमच्या दारात येणारच ना. पाण्याचाच पैसा आहे, पाण्याचाच पैसा आहे, तो पाण्यासारखा तुमच्यापर्यंत येणार. परंतु तो पैसा कुणाची तरी घरे लुटून त्या या भाजपच्या नेत्यांपर्यंत पोहोचलेला असतो, एवढं लक्षात ठेवा. तो काही इमानदारीतनं कमवलेला पैसा नाही. त्यामुळे पैसा घेण्याबद्दल काही नाही, परंतु तुम्ही मत देताना आपलं डोकं धडावर असलं पाहिजे. शांत चित्ताने विचार करून उमेदवाराला मत द्या. माझ्याबद्दल म्हणाल तर मी लोकसभेपासून तयारी करत होतो. मी पुरोगामी विचाराचा इथपर्यंत ठीक आहे, पण मी काम काय केलं? मी कुठल्याही पदावर नाही, कुठलंही इलेक्शन मी लढवलं नव्हतं. तरी सुद्धा मी या जिल्हा परिषदेचे विषय असतात, शिक्षण, आरोग्य, महिला आणि बालविकास, या विषयावर विचार केला तर आमच्या कुकडवाड जिल्हा परिषद गटामध्ये किमान 4 शाळा डिजिटाइज करून त्याच्यामध्ये गोरगरीब मुलांना कॉम्प्युटरचं शिक्षण देण्याचं काम मी करतो. माझ्या खर्चाने मी केलं, त्याचा मला अभिमान आहे. आणि या पात्रखंडाव जिल्हा परिषद गटामध्ये माझं पहिलं उद्दिष्ट हे राहील की सर्वच्या सर्व शाळा डिजिटाइज करून त्यामध्ये चांगल्या पद्धतीचे कॉम्प्युटर शिक्षक ठेवून त्या मुलांचं, गोरगरिबांच्या मुलाचं शिक्षण चांगलं कसं त्यांना मिळेल, उच्च प्रतीचं कसं मिळेल, हे काम करण्याचा मी निर्धार केलाय. का बरं शिक्षणावर काम करावं हे तुम्हाला सांगतो. खरं तर गोरगरीब लोकांना जर त्यांच्या दारिद्र्य रेषेतून बाहेर पडायचं असेल तर एकच आशेचा किरण असतो, तो म्हणजे त्यांचा मुलगा किंवा मुलगी जर शिकली, एखादी अधिकारी बनली, एखाद्या मोठ्या कंपनीत नोकरी लागली, एखादा उद्योग तिने उभा केला तर कुठेतरी गोरगरिबांचं कुटुंब दारिद्र्य रेषेतून बाहेर येऊ शकतं. म्हणून आपल्याला खऱ्या अर्थानं जर काम, कशावर इन्व्हेस्टमेंट, कशावर जर आपली गुंतवणूक करायची असेल तर ती आपण आपल्या मुलांवर केली पाहिजे, त्यांच्या शिक्षणावर केली पाहिजे असं मला वाटतं. म्हणून गोरगरीब लोक, घरातली मुलं
चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे या विषयावर मी नेहमी काम करतो आणि त्या विषयाचं पहिलं काम कातर खटाव जिल्हा परिषद गटातल्या सर्व शाळा डिजिटाइज करून करण्याचा मी निर्धार आणि संकल्प केला आहे. त्याचबरोबर दुसरा विषय असतो महिलांच्या विषयी बोलायचं झालं तर मी आमच्या भागामध्ये काय केलं ते सांगतो आणि परत काय करणार आहे ते सांगतो. माझी शिवसंकल्प नागरी सहकारी पतसंस्था आहे. त्या पतसंस्थेच्या माध्यमातून मी 25 महिलांना 20 शेळ्यांचे प्रकल्प त्यांचे उभा करून दिले आणि शेळी पालनाचा व्यवसाय त्या महिलांनी चांगल्या पद्धतीने सुरू केला. त्यांना पतसंस्थेतून काही कर्ज दिलं, काही बिनव्याजी पैसे दिले आणि त्यांचे प्रकल्प आता चांगल्या पद्धतीने सुरू आहेत. अशाच पद्धतीनं महिलांना उद्योग सुरू करून त्यांच्या उत्पन्नात वाढ करणं, मग काही घरगुती गृहउद्योग असतील, काही शिलाई कामाचे उद्योग असतील, काही शेळी पालनाचे उद्योग असतील, अशा पद्धतीचे उद्योग घरोघरी उभा करून या महिलांचं उत्पन्न वाढवण्यासाठी मी दुसरा आणि महत्वाचा प्रयत्न करेन असं मी तुम्हाला आश्वासन देतो. त्याचबरोबर या भागातली आरोग्य व्यवस्था सुधारावी, या भागातले ग्रामीण रस्ते सुधारावेत, यासाठी सुद्धा मी प्रयत्न करेन. आणि विशेषतः पळसगाव भागामध्ये एक कॅनल आहे, तो कॅनल खालच्या बाजूने जातो, त्यामुळे वरच्या बाजूचं अनेक मोठं क्षेत्र हे पाण्यापासून वंचित आहे. तर तिथून छोटी का होईना एक लिफ्ट इरिगेशन करून वरच्या बाजूला वंचित भागात पाणी पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न करेन, एवढे तुम्हाला आश्वासन देतो. मी या स्टेजवर तुम्ही बघितलं असेल, कुठलेही आमदार, खासदार किंवा मोठे नेते नाहीत. आम्ही युवा वर्गाने, तरुणांनी ही चालू केलेली चळवळ आहे आणि या चळवळीत तुम्ही साथ द्यावी अशी मी विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा तोरणा सर केला, तेव्हा कोणी त्यांच्याकडे खूप मोठे योद्धे नव्हते. तरुण मावळ्यांनी पहिला किल्ला सर केला आणि तिथूनच स्वराज्याची मुहूर्तमेढ लावली. तसंच तुमचा आशीर्वाद जर आमच्या पाठीशी राहिला तर या खटाव आणि मान भागात एका नवीन नेतृत्वाचा जन्म होईल, एवढंच मी तुम्हाला एक आश्वासन देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.